नमस्कार, मी मयूर कोळपे, ओनर ऑफ MK फिटनेस क्लब अँड करिअर अकॅडमी. तर पोलीस भरती करणारे जे मुलं आहेत त्यांचं बरेच मुलांचा गोळा हा विकनेस पॉईंट आहे. तर त्यांनी गोळ्यासाठी काय केलं पाहिजे, कारण की वर्षभर म्हणजे वर्ष दीड वर्ष झालं तरी पण त्याचा गोळा कधीच आउट ऑफ गेला नाही. तर तुमचं त्याच्यामध्ये वर्कआउट तुम्ही नेमकं काय करता त्याच्यावर ते डिपेंड आहे. तर तुम्ही वर्कआउट आधी चेंज करा. मला माहीत आहे तुमचा गोळा जात नाही म्हणजे तुम्ही फक्त 1600 वरती फोकस करताय. 1600 मध्ये काय की बाबा लॉंग करणे 1 तास, अर्धा तास, पाऊण तास, त्याच्यानंतर लॉंग रॅपिटेशन, ह्याने तुमचं मसल वीक राहतात. त्यासाठी तुम्ही गोळा आणि 100 सुधारण्यासाठी, कारण की 1600 पण महत्त्वाचं आहे, तसंच तुमचं ही 2 लय महत्त्वाचं इव्हेंट आहे, 100 आणि गोळा, कारण की 3-3ची कटिंग आहे. त्यासाठी तुम्ही लॉंग जास्त करू नका. तुम्हाला कमी पळापळीतनं जेवढा स्टॅमिना वाढवता येईल, म्हणजे ड्रिल्स असू द्या, त्याच्यानंतर जम्पिंग एक्सरसाइज असू द्या, कोर एक्सरसाइज असू द्या, ॲजिलिटी ड्रिल्स असू द्या, मोबिलिटी असू द्या, ह्याच्यामधून तुम्ही स्टॅमिना इन्क्रीज करा. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा मसल सेफ राहणार आहे. सेफ राहिल्यामुळे तुमचा गोळा किंवा 100ला पण खेचायला सवय लागणार आहे. 1600 काय तुमच्यात जर कॅपॅसिटी स्टॅमिना वाढला, स्ट्रेंथ वाढली, तर तुम्ही 4 राऊंड कसं पण तुम्ही खेचत राहणार आहे. त्यामुळे तुमचा आधी वर्कआउट कोणत्या लेवलचा आहे, तुमच्या त्या वर्कआउटमध्ये लॉंग इव्हेंट जास्त आहेत का, तर तुम्ही ते कमी करा. किंवा 1600 जर चांगलं झालं, 5.5च्या आतमध्ये तुम्ही कधी जरी पळला तरी होत असेल, तर तुम्ही त्याच्यावरती जास्त फोकस नका करू. तुम्ही 100 आणि गोळ्यावरती फोकस करा. ते फक्त अपडेटसाठी तुम्ही 1200ची स्ट्राईड किंवा ऑल आउट्स 1200 ही सोमवार किंवा कुठला तरी एक दिवस ठेवा, किंवा तुम्हाला कळेल की बाबा तुम्ही अपडेटमध्ये आहे. त्यामुळं जास्त करून 100साठी आणि गोळ्यासाठी वर्कआउट करण्यासाठी तुम्ही पॉवरचा यूज करा, स्ट्रेंथ वर्क वाढा, कोर एक्सरसाइज करा. ओके, धन्यवाद.